यावेळेस विवेकच्या बॅटमधून लॉंगॉनच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळेल. ज्या कामासाठी विवेकला पाठवलं त्या कामाला सुरुवात विवेकने केली. षटकार नक्कीच येईल. षटकाराच्या मदतीनं स्थिरावली होती धावसंख्या. आता पुढे उभारी भरारी घेत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथूनही 30 पर्यंत जाऊ शकते टीम वाकस. यावेळेस हलवार पद्धतीचा चेंडू. तेवढाच चालाकीनं चातुर्यानं गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय वारंवार आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत असतो. कधीतरी फास्टर, कधीतरी थोडासा स्टर्न करणारा चेंडू हाताळतो, कधी कधी स्लो चेंडू. फसवे गोलंदाजी आपण पाहतो अक्षयची. कमालीची गोलंदाजी जादू करत असताना आता पाहायला मिळते. 3 चेंडू इथे समाप्त झाले. उर्वरित या षटकातील आता लास्ट 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस स्विच हिट आपण पाहतोय. भगवान चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय यावेळेस फटक्याला प्रत्युत्तर देत असताना 4 धावा येतील. जीवनदान मिळालं होतं भगवानला. त्या जीवनदानाचा फायदा आता वाकस संघाला करत असताना पाहायला मिळेल. भगवानच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा, 4 धाब्याने धावफलक 23 या आकड्यावरती. थोडंसं मागडं षटक अक्षयचं पाहायला मिळत आहे. नक्कीच सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस भगवानच्या बॅटमधून मायटी षटकार येतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. वाकस टीमचा कॅप्टन भगवान ऑन स्ट्राईक आहे आणि जोरदार फटकेबाजी आता भगवानची. यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय भगवानच्या बॅटमधून. यस, एक टप्प्याखेरीज सीमारेषा पलीकडे जात असताना चेंडू चौकार पाहायला मिळेल. खूप चांगली धावसंख्या कमावली. धावफलक या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते